आजच्या आपल्या झणझणीत ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईज. आज सकाळी लवकर उठलो कारण मला जायचं होतं कॉलेजवर, प्रेझेंटेशन होतं फायनली आमचाच, आणि स्टडी तसा बऱ्यापैकी माझा झालता. पण कणी तुम्हाला सांगतो, हे बॅगगेटचे जे रस्ते बघायला लागलाय की नाही, आता मी व्हिडिओमध्ये दाखवलो त्याच्यापेक्षा लई बेकार हाल आहेत ते आमच्या बॅगगेटच्या रस्त्याचं, जिथं पार्किंग करतोय आम्ही. पण त्या रस्त्यांचे एवढं हाल आहेत की नाही, माझं पूर्ण गाडीची एक वाट लागली, गाडी ती विकायला लागली. आणि ह्याचाच त्रास कधी सगळ्या स्टुडंटना असू दे किंवा फॅकल्टी कर्मचारी सगळ्यांना व्हायला लागलाय. पण याच्यावर ॲक्शन कोण घेत नाही, आणि घेतली असेल तर माझ्यासारखं मी ॲक्शन घेतलेली. ह्याच्यावर मेसेज केलता पण सीन करून सोडण्यात आला, ह्याच्यावर काही रिप्लाय ॲक्शन वगैरे घेतली नाहीत. आणि मी लेटर वगैरे कॉलेजला लिहित बसणार नाही, कारण का कॉलेजवाल्यांचं ते काम आहे की स्टुडंटना ॲटलीस्ट बेसिक फॅसिलिटी तरी त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजे. DKT कॉलेजकडून तुम्हाला सांगतो शपथ, एज्युकेशनच्या बाबतीत एक नंबर टॉप लेवलचं कॉलेज आहे. पण बाकीच्या फॅसिलिटी तिथं मला माझ्या मते ॲज अ स्टुडंट मला तिथं काही दिसलं नाही आहे. कारण का तिथं वॉशरूम जरा असं म्हणजे ॲज अ गर्ल जे गर्लचं वॉशरूम असतं की त्याचं एवढं साफ नाही आहे. परत तिथं जेवायला बसायला जागा नाही आहे असं स्टुडंट्सना. त्याच्यामुळे मला जरा त्याच्याबद्दल तक्रार आणि त्याच्याबद्दल मी केलतो, आणि मी सेपरेट त्याच्यावर लेटर अजिबात लिहून देणार नाही आहे. मी ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलं, पण त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही आहे. पण बाकीच्या बाबतीत DKT एक नंबर आहे, मला त्याच्याबद्दल बाकी काही तक्रार नाही. फक्त जरा पोरांच्या बाबतीत त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे एवढं मला वाटतं. आता मला माहिती आहे तुम्ही मला हा प्रश्न करणार आहे की मॅडम तुमचा डाएट चालू होता, तुम्ही कसं काय बाहेर जेवायला गेलाय. गाईज, महिन्यातनं एक दिवस चीट डे चालतोय, आणि त्यामुळे मी आज जेवायला गेलतो. पण सगळं असं मोस्ट ऑफ हेल्दीच खाल्लंय. फक्त हा मैद्याचं जी रोटी असते की ती तेवढीच अनहेल्दी खाल्लाय, बाकी सगळं असं हेल्दी होतं. पण ठीक आहे, एक दिवस चालतंय. त्यामुळे कोण मला म्हणू नका मॅडम डाएट कुठे गेलं. मी डाएट फॉलो करायला लागलो, एक्सरसाइज सुद्धा माझा चालू आहे. मस्तपैकी जेवलो, घरला जायला निघालो तर मस्तपैकी पाऊस पण आला, एन्जॉय केला पाऊस, घरला आलो आणि आपल्या जे ब्रँडची जी कामं होती ती केलीत. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.